टॅक्सी रिक्षा चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदत. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी भाषा शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदत देण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केलेली आहे आणि रिक्षा टॅक्सी चालकाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन ही विनंती केली होती, त्यामुळे त्यांना ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. या वर्षभरात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं आहे. रिक्षा आणि ऑटो चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याने त्यांच्यावर आता वर्षभर कोणती कारवाई होणार नाही. हाजी अराफत यांच्या नेतृत्वात ऑटो आणि रिक्षा चालकांनी आज माझी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने जुजबी मराठी आली पाहिजे याचं समर्थन केलं आहे. मराठी शिकण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, भविष्यात प्रयत्न करत राहू, असंही त्यांनी म्हटले. मात्र वेगवेगळ्या वयातील रिक्षा टॅक्सी चालकांना कमी वेळात मराठी शिकता येणार नाही, त्यासाठी आम्हाला वेळ द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. किमान मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदत वाढ देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे या अमराठी रिक्षा आणि ऑटो चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे या वर्षभरात त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाणार नाही. 1 वर्षात क्लासेस लावून किंवा मराठी साहित्याचा अभ्यास करून ही संघटना रिक्षा टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकवतील. रिक्षा चालक आणि ऑटो चालकांचा शिष्टमंडळ समोरून आलं, त्यांनी विनंती केली, वेळ वाढवून मागितली, त्यामुळे वेळ देणं आवश्यक होतं. त्यानुसार त्यांना 1 वर्षाची मुदत वाढवून दिली आहे, असं मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतल्या ऑटो चालक टॅक्सी चालक संघटनेने माझी भेट घेतली आणि हाजी अराफत यांच्या नेतृत्वात ही भेट झाली. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा तर हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जुजबी मराठी का होईना हे आलं पाहिजे, याचं आमचं पूर्ण समर्थन आहे आणि ते शिकण्याचा प्रयत्न आम्ही करतो. कशा पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केला हे देखील त्यांनी सांगितलं आणि भविष्यातही हा प्रयत्न आम्ही करत राहू. पण वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत, यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी, अशा प्रकारची मागणी त्यांनी केली. त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे. मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल. कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही. या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून, वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील. त्यामुळे ते जर स्वतःहून समोर आलेले आहेत तर त्यांना वेळ देणं हे गरजेचं होतं आणि म्हणून हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.